130व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून संसदेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। 30 दिवस अटकेची शिक्षा झाल्यास पंतप्रधानपद मुख्यमंत्रीपद जाणार, तर विरोधकांनी विधेयकाचा मसुदा फाडून शहांच्या अंगावरती भिरकवल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस, एमआयएम आणि सपाचा विधेयकाला कडाडून विरोध आहे। विरोधकांच्या गदारोळानंतर अमित शाह सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। संसदेतली ही दृश्य आपण बघतोय। काँग्रेस, एमआयएम आणि सपाचा या विधेयकाला कडाडून विरोध आहे आणि विरोधकांच्या गदारोळानंतर अमित शाह सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। माननीय अध्यक्ष जी, मैं रिकॉर्ड क्लियर करना चाहता हूं। मुझ पर झूठे आरोप लगाए तब अरेस्ट होने के पहले मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर इस्तीफा भी दिया और जब तक मैं कोर्ट से निर्देश नहीं हुआ कोई संविधान पद मैंने स्वीकार नहीं किया। ये क्या सिखाते हैं नैतिकता में? मैं तो इस्तीफा देकर गया था और मैं तो चाहता हूं कि ये नैतिकता के मूल्य बने। हम ऐसे निर्लज्ज नहीं हो सकते कि हम पर आरोप लगे और हम संवैधानिक पद पर रहें। अरेस्ट के पहले मैंने इस्तीफा दिया है। तर ह्या विधेयकासंदर्भातली अधिकची माहिती आपण घेऊयात। नेत्यांना 30 दिवस अटक झाल्यास पद सोडावं लागणार आहे। पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही हा नियम लागू असणार आहे। 5 वर्ष शिक्षा असलेल्या गंभीर गुन्ह्यात पद सोडावं लागणार आहे। राजकारणातील गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। विरोधकांची सरकार पाडण्यासाठी विधेयक तसंच विरोधकांचाही आरोप आहे हा असा।